नमस्कार, मी रुपाली भोसले म्हणजेच तुमची लाडकी संजना। जसं तुम्हाला आमच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असेल तसंच तुमच्या फायद्याचं काय आहे हे सांगण्यासाठी मी इथे आले। आम्ही घेऊन आलो आहोत नव्या मुंबईला जोडणारा असा एक प्रीमियम कमर्शियल प्रोजेक्ट। सिरियसली सहज परवडेल असा पण तरीही मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा प्रोजेक्ट आहे। ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रीमियम शॉप्स, ऑफिसेस, घरं आणि बरंच काही। हा प्रोजेक्ट आहे ऑल्टो फिल्मचा प्रीमियम प्रोजेक्ट ग्रँड उरण सेंटर। दिनांक 7 जून ते 13 जून या कालावधीत होणाऱ्या इन्फोसिस फाउंडेशन आणि भारतीय विद्याभवन कल्चरल आउटरीच प्रोग्राम या सांस्कृतिक कार्यक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली। नवी मुंबईतील वाशी सेक्टर 30 येथे असलेल्या भारतीय विद्याभवनच्या सभागृहात हा प्रोग्राम संध्याकाळी 6:30 ते 8:30 हे वेळेत आठवडाभर साजरा होणार आहे। कल्चरल आउटरीच कार्यक्रम हा समृद्ध भारतीय सांस्कृतिक वारसा साजरा करण्यासाठी आणि विविध भागातील नृत्यकला, नाट्यकला, भजन, गोंधळ, लावणी आणि इतर राज्यातील प्रसिद्ध मात्र आता मागे पडलेल्या कलाविष्कारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अत्यंत नियोजनबद्धतेने आयोजित करण्यात आला असल्याचं यावेळी अपर्णा रामचंद्रा यांनी सांगितलं। उपस्थितांना शास्त्रीय संगीत, नृत्य, लोककला आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचे प्रदर्शन या निमित्तानं अनुभवायला मिळणार आहे। हा कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांकडून कोणतंही शुल्क आकारण्यात येत नसून संपूर्णतः मोफत आहे। नवी मुंबई शहराला जोडणाऱ्या उरणच्या रेल्वे स्टेशनमध्ये मागील वर्षी पावसाचं पाणी शिरल्याची घटना घडली होती। त्यामुळे निकृष्ट कामांची पोलखोल झाल्याने रेल्वे प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती। मात्र यावर्षीही उरणचं रेल्वे स्टेशन पाण्याखाली जाणार असल्याने रेल्वे प्रशासन सतर्क झाल्याचं चित्र आहे। याबाबत मागील वर्षीची पुनरावृत्ती या वर्षीच्या पावसाळ्यात होणार अशी भीती रेल्वे प्रशासनाला वाटत असल्याने खबरदारी म्हणून उरण स्टेशनमध्ये साचणारं पावसाचं पाणी वाहून नेण्यासाठी चक्क 5 मोठाले पंप सज्ज करून ठेवल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। पोलादपूर तालुक्यातील करंजे पायटेवाडी येथील शेतकरी पांडुरंग धोंडू घाडगे यांच्या भात शेतीमध्ये मोठमोठ्या भेगा पडल्यात। याबाबत पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी तातडीनं करंजे पायटेवाडी येथे धाव घेऊन पाहणी केली आहे। वाडीतील आसपासचा संभाव्य धोका लक्षात घेऊन येथील नागरिकांना अतिवृष्टीच्या काळात नजीकच्या करंजे गावातील शाळेत तसंच समाज मंदिरात स्थलांतरित करण्याच्या सूचना तसंच त्यांच्या राहण्याची जेवणाची सुविधा पोहोचवण्याबाबत प्रशासनाला अलर्ट करण्याचे गटविकास अधिकारी दीप्ती गाट यांनी सूचित केलंय। विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पांतर्गत पेण तालुक्यातील एकूण 8 गावं बाधित होत आहेत। या गावांमधील खासगी जमिनींच्या भूसंपादन कामी जिल्हास्तरीय दर निश्चिती समितीने 8 गावांचे दर निश्चित केलेत। जमिनीचा 4 पट मोबदला शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित आहे। मात्र ठरवलेले दर अत्यल्प असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय। यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बीजेपीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी निवेदन देऊन तातडीने शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी केली आहे। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे। जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन करताना त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडण्यात आलं। या घटनेविरुद्ध संपूर्ण राज्यभरातून निदर्शनं करण्यात येत असून प्रचंड संताप व्यक्त होतोय। अलिबागमध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन केलं। या घटनेचा निषेध व्यक्त करत राज्यभरात भाजपकडून आव्हाड यांच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत। खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी झाली आहे। माणकिवली शेणगाव हा मार्ग देखील गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्याच्या विळख्यात सापडल्याने अनेक जण या त्रासाला अक्षरशः कंटाळले होते। येथील नागरिकांची समस्या लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचायतीने आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे पाठपुरावा केला असता आमदार थोरवेंनी निधी उपलब्ध करून दिल्याने हा खड्डेमय रस्ता आता काँक्रिटीकरण झाल्याने पुढील काळात प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे। काँक्रिटीकरणाचं काम चांगल्या दर्जाचं होत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करतायत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेची शिकवण दिलेल्या महाडच्या पवित्र भूमीत येऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन आंदोलन चक्क भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेलं पत्रक फाडलं। यावेळी माणगाव बसस्थानकासमोरील भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून तब्बल 2 मिनिटं
हायवेवर झोपून आंदोलन करण्यात आलं. तसंच आव्हाड यांच्या प्रतिमेचं दहन करून घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. पनवेल तालुक्यातील जीवन विकास केंद्र कोळखे सेंटर येथे जीवन महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल प्रकल्प अंतर्गत आदिवासी सांस्कृतिक खाद्य महोत्सव आणि महिला सन्मान महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात आदिवासी महिलांनी पारंपरिक नाचगाणी आपल्या पारंपरिक पोशाखात सादर केली. महिलांनी पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करून प्रदर्शनात मांडले होते. नाचणीचे मोदक, घावणे, इडली, सुके मासे, कढीपत्ता चटणी, ठेचा, कंदमुळे आदींचा यात समावेश होता. महोत्सवाचे उद्घाटन फादर जोसेफ गोन्साल्विस यांच्या हस्ते करण्यात आलं. तळा, मुरुड, रोहा तालुका धनगर समाजाच्या वतीनं अहिल्यामाई होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वाजत गाजत रॅली काढण्यात आली होती. रोहामधील मारुती मंदिरापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. मुख्य बाजारपेठेतून निघालेल्या रॅलीचा खंडोबा मंदिरात समारोप करण्यात आला. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.